बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार। आज रविवार, मी अमित जोशी बंदा या बिंदास आहे आय लव्ह गोरेगावच्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय। रोजंदारीवर काम करणारी जी माणसं असतात त्यांना 8 तास संपली किंवा संध्याकाळ झाली की अपेक्षा असते की मालकाने आपल्याला पैसे काढून द्यावेत, किंवा महिनाभर एखादा कार्यालयामध्ये काम करतो आणि महिना संपला की त्याला उत्सुकता असते की आपला पगार कधी होणार। आज नेमकंच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 29-30 तारीख आली की असं वाटतं की सरकार आपल्या खात्यामध्ये 1,500 रुपये कधी जमा करणार, आणि आता तर त्यांना अपेक्षा आहे 2100ची। पण मला असं वाटतं की आता हे सरकार आलंय, हे 5 वर्ष टिकणार आहे, त्यामुळे काही निकष हे बदलले जाणार आणि 1,65,00,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याच्यापैकी किमान 50 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहे। 3 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, गोरेगावमध्ये ग्रीन्स म्हणून एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही काही मित्रमंडळी बसलो होतो। आमच्या बाजूला एक 10-12 महिला एकत्र बसलेल्या, अगदी पॉश ह्याच्या होत्या, चांगलं खाणं पिणं त्यांनी मागवलेलं, आणि त्यांच्यात चर्चा चालू होती लाडक्या बहीण योजनेची। अगं तुला पैसे आले का, आपको पैसे मिले क्या, अशा पद्धतीने त्या बोलत होत्या। त्यांना बघून असं वाटत होतं की या महिला इतक्या गरीब नाही की एखाद्या ग्रीन्स सारख्या हॉटेलमध्ये बसायचं, 10-12 महिलांनी तिकडे खायचं, म्हणजे जवळपास 7 ते 8 हजाराचं बिल आहे। जे 7 ते 8 हजाराचं बिल या महिला भरू शकतात, मग त्या लाडक्या बहिणी कशा होऊ शकतात। महायुतीने लोकसभेमध्ये त्यांना जो घाटा पडला म्हणा किंवा जो पराभव त्यांचा झाला, त्यानंतर त्यांना असं डोक्यात आलं की बाबा मध्य प्रदेशच्या धर्तीवर आपण या महिलांना महाराष्ट्रातील काहीतरी देऊया आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं वोट घेऊया। आणि मग एकनाथ शिंदे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा केली की आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 आणि वर्षाला 18,000 रुपये देण्यात येतील। जशी ही घोषणा झाली, महिलांची गर्दी लागली फॉर्म भरण्यासाठी। अगदी पहाटे 5 वाजल्यापासून बँकेच्या बाहेर महिला फॉर्म घेण्यासाठी आणि आपलं खातं उघडण्यासाठी गर्दी करत होत्या। जवळपास 1,65,00,000 ते 70,00,000 महिलांनी या ज्या योजना होता त्या योजनेचा लाभ घेतला। आता निवडणुका संपलेल्या आहेत, विधानसभेमध्ये महायुतीला भरभरून मतदान महिलांनी आपल्या लाडक्या 3 भावांना केलं। पण मला असं वाटतं की या 3 भावांची मोठी फसवणूक झाली आहे, कारण जवळपास 50 लाख महिला ज्या महाराष्ट्रातील आहेत, त्यात मुंबई, ठाणा, पुणे हे शहरी विभाग आहेत, त्यातील देखील महिला यांनी या 1500 रुपयावर डल्ला मारलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। कारण जेव्हा या संपूर्ण गोष्टीची शहनिशा होईल, स्क्रुटनी होईल सगळ्या पेपराची, तेव्हा या 1,65,70,000 जे 1,65,70,000 जे पण आहे त्याच्यातले किमान 50 लाख महिला या बाहेर पडणार आहेत। राज्य सरकारचे जे निकष आहेत की 2.5 लाखापेक्षा जास्ती इन्कम तुमच्या कुटुंबातलं एकत्रितपणे नसावं। आज मुंबई सारखं शहर आहे, मुंबई सारख्या शहरामध्ये जर वर्षाला एक कुटुंब 2.5 लाख रुपये कमवू शकत नाही, म्हणजे सरासरी 22 ते 23 हजार महिन्याला। आज अनेक ठिकाणी आपण गरीब धरूया ना, एखादी जेव्हा घरकाम करत असते बाई, तेव्हा ती IT भरत नाही, म्हणजे आयकर भरत नसते, पण तिचं इन्कम ती 8-10 घरात काम करत असते, तिचं स्वतःचं इन्कम महिन्याचं 20,000च्या घरात असतं। तिचा नवरा रोजंदारीवर काम करत असेल किंवा एखाद्या छोट्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्याचा इन्कम महिन्याला जवळजवळ 2 ते 2.5 असतं, म्हणजे 4.5 लाख त्यांचं वर्षाचं इन्कम असतं। पण ते आयकर भरत नाही, त्याचा फायदा त्यांना मिळतो। काही ज्या महिला आहेत त्या महिलांनी काय केलं, राजकीय पक्षाला पकडून आपली रेशन कार्डच बदलून टाकली, म्हणजे ज्या रेशन कार्डाच्या आधारावर सरकार ही योजना जी आहे 1,500 ते आपल्या खात्यात मिळू शकतात, म्हणून त्यांनी ती रेशन कार्डच बदलली। 6 ते 7,000 रुपये देऊन रेशन कार्डचा रंगच बदलून टाकला आणि स्वतःला गरीब दाखवलं। आज अनेक महिला मुंबई, ठाण्या, पुण्यात अशा आहेत ज्या इमारतींमध्ये राहतात, चांगल्या 2 व्हीलर वापरतात, 4 व्हीलर वापरतात,
ज्यांचा ब्युटी पार्लरचा खर्च महिन्याला 1,500 आणि 2,000 आहे, त्या महिलांनी देखील सरकारने जी योजना आखली होती त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि त्यावेळी सरकार कसं होतं की डोळे बंद करून होतं. स्कुटनी काही झाली नाही कागदपत्राची, तुम्ही फक्त पेपर द्या, ते पेपर आले, हा पेपर आले, तुमच्या खात्यामध्ये 7,500 आले, तुमच्या खात्यात 4,500 आले, तुमच्या खात्यात 3,000 आले, असे निरोप फक्त गेले आणि पैसे जमा झाले. आज या जर 2 कोटी महिला जेव्हा होतील पूर्ण, कारण 30 ते 35 लाख अर्ज हे अजूनही इलेक्शन आल्यामुळे तसेच पडू नये, कारण निवडणुकीमध्ये आचारसंहिता होती त्यामुळे ते देता आले नाही. म्हणजे तुम्ही असा हिशोब धरा की 2 कोटी महिलांना जर महिन्याला 2,100 रुपये द्यायचे झाले तर जवळजवळ 48,000 करोडचा वर्षाला भार हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार आहे. महिलांना हे असं लालच देण्यापेक्षा 1,500 रुपये 2,100 रुपये, त्यापेक्षा त्यांना सक्षम बनवणं, त्यांना छोटे छोटे लघु उद्योजक म्हणून त्यांना पुढे आणणं, किंवा त्यांच्या कुटुंबियांना स्वाभिमानाने जगता येईल असे उद्योग त्यांना उघडून देणं, त्यांना नोकरी धंदा उघडून देणं, या गोष्टी खरं गरजेचं आहे. पैसे द्या, हरकत नाही, पण कोणाला द्या ज्यांना खरीच गरज आहे. आज आदिवासी पाडे आहेत, आदिवासी भाग आहे, आज असा ग्रामीण विभाग आहे महाराष्ट्रामध्ये जिथे खरंच महिलांना काही कमाई नाहीये. त्यांना द्या ना पैसे, त्यांना देण्यात काही हरकत नाही. त्यांना जर वेळेवर महिन्याला 2-2,500 रुपये त्यांच्या खात्यात येत असतील तर त्या महिला खरंच सुखी आहेत, त्यांनाही आनंद आहे आणि आपल्यासारख्यांनाही आनंद वाटेल की आपले पैसे जे आयकर भरतात त्यांनाही मनाला समाधान वाटेल की आपले पैसे हे योग्य ठिकाणी गेले. मात्र जर कोणी गैरफायदा घेत असेल, खोटी राशन कार्ड बनवणे, खोटे पेपर बनवणे, आपण आयकर भरत नाही तरी आपलं इन्कम 5 लाखापेक्षा अधिक आहे तरी देखील आपल्याला हे मिळत आहे 2,100 रुपये, म्हणून जर कोणी अशा पद्धतीने अर्ज केले असतील तर ते बाद होणं गरजेचं आहे. आता सरकारने निर्णय घेतलाय, सरकार आता स्क्रुटनी करणार आहे आणि या स्क्रुटनीमध्ये जवळपास 50 लाख महिला महाराष्ट्रातून या बाद होणार आहेत. पण प्रश्न शेवटी असा होतो की त्यांनी आजपर्यंत जे घेतलेत पैसे 7,500 ते त्यांच्याकडनं वसूल केले जाणार की त्यांना ते माफ केले जाणार. मात्र इतकं निश्चित आहे की जे हे 3 भाऊ आहेत, देवा भाऊ, एकनाथ भाऊ आणि अजित भाऊ, यांनी या लाडक्या बहिणीने फसवलंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा स्क्रुटनी होणार तेव्हा अनेक लाडक्या बहिणी या बाद होतील. ज्यांनी डल्ला मारला, केवळ पैसे मिळतायत म्हणून त्यांनी पैसे घेतले आहेत, अशा महिला या बाद होणार आहेत. आणि अशा महिला बाद होणं म्हणजे जे पैसे आतापर्यंतचे गेले ते वसूल कसे करणार सरकार, आणि जर ते करणार नसेल तर ज्यांनी खोटी कागदपत्र बनवली किंवा ज्या अधिकाऱ्यांनी ही खोटी कागदपत्र दाखल करून घेतली त्यांच्यावर कारवाई होणार की सरकार फक्त यापुढे ज्या खऱ्या अर्थाने उपेक्षित आहेत म्हणा किंवा ज्यांचं इन्कम खरंच कुटुंबियांचं 2.5 लाखाच्या खाली आहे अशांना मदत करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मी अमित जोशी बुधवारी पुन्हा एकदा गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.